ए दुर्गा, काय हो? तुला लाज मीच काय वाटते का नाही का तुला? काय झालं? 2 घंटे झालं मोबाईल मध्ये डोकं घालून बसलीस. आपला नवरा लेकरू उपाशी आहे, कळत नाही का तुला? जरा मोबाईल घेऊन बसलं की तुम्हाला डेकवणारच नाही. आणि तेच करू नको, भाकर भाजी जर काहीतरी झणझणीत कर. हो करते. आज नवऱ्याला खूप झणझणीत खावाटायले म्हणून मी पण करायला घेतली मिसळ. गरम पाण्यात मीठ, हळद, मटकी टाकून मटकी शिजून घ्यायची. वाटण्यासाठी गॅसवर खोबरं, कांदा चांगलं काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा. भाजून झाला की प्लेटमध्ये काढून थंड करायचा आणि चाकून बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. तव्यावर आता थोडंसं तेल टाकायचं. जिरे, धने, तीळ, खसखस आणि थोडेसे खडे मसाले टाकून परतून घ्यायचे. परतून झाले की प्लेटमध्ये काढून थंड करायचे. मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये भाजलेला कांदा, खोबरं, मसाले, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटण करायचं. फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकायचं. जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्यायचा. आता यामध्ये केलेलं वाटण टाकून तेल तरी येण्यासाठी इथं मी वापरत आहे एव्हरेस्ट लाल तिखट, धना पावडर, कांदा लसूण मसाला आणि हळद पावडर. सर्व मसाले टाकून चांगलं मिक्स करायचं. मटकी शिजलेलं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 2 मिनिटं रस्सा शिजून घ्यायचा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, शिजलेली मटकी टाकायची. तयार आहे आपला तरीदार रस्सा. आता आपण मिसळ खायला घेऊया. प्लेटमध्ये मटकी, फरसाण, रस्सा टाकायचा. वरून लिंबू पिळून घ्यायचं आणि दणका लावून द्यायचा. इतकी मस्त ही मिसळ झालती ना, या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून सांगायला विसरू नका.